नमस्कार सगळ्यांना, सुचिता फॅशन आटपाडी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण कोपरापर्यंतची फोगाबाही कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही बघणार आहोत खूप सोप्या पद्धतीने। तर अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल किती छान बाही आपली तयार झालेली आहे। तर इथं बघा, मी कापड घेतलेलं आहे, फोल्ड करून घेतलेलं आहे। तर दोन्ही बाही मी एकाच वेळी कटिंग करून घेणार आहे, त्याच्यामुळे मी 2 पीस जे आहेत ते फोल्ड करून घेतलेले आहेत। म्हणजे आपल्याला बाहीला जेवढं आवश्यक आहे तेवढं कापड मी घेतलेलं आहे आणि फोल्ड करून घेतलेलं आहे। 2 बाही कटिंग एकाच वेळी मी कटिंग करणार आहे, त्याच्यामुळं म्हणजे 2 पीस मी एकमेकांवरती फोल्ड करून ठेवलेले आहेत। तर बंद बाजूला आपल्याला पूर्ण उंचीचं माप टाकायचं आहे। तर या बाहीची तयार उंची मला 9.5 घ्यायची आहे, त्याच्यामुळे प्लस 1 इंच ॲड करून मी इथं मार्किंग घेते। तर 10.5 इंचावरती इथं मी मार्किंग करणार आहे। 10.5 इंचावरती किती पण बाही उंची असू द्या, प्लस 1 इंच ॲड करायचं। तर इथं 10.5 इंचावरती इथं मी मार्किंग करणार आहे। तर बघा, इथं 10.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं। त्याच्यानंतर इथे बघा, मी 7 इंचावरती एक मार्किंग करणार आहे। तर काय हे आपण 7 इंचावरती मार्किंग करणार आहोत, तर 7 इंच आपण एक्स्ट्रा, आता ही फोगाबाही आहे म्हणून प्लेटसाठी एक्स्ट्रा 7 इंच घेत असतो, म्हणून 7 इंच। तुम्ही 5.5 ते 7 इथंपर्यंत कितीही अंतर घ्या, म्हणजे तुम्हाला प्लेट्स कमी पाहिजेत जास्त पाहिजेत असं। तर इथं वरती पण मी 7 इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घेते, म्हणजे आपण पूर्ण उंचीचं जे मार्किंग केलेलं होतं तिथून 7 इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घेतली। खालच्या साईडला पण 7 इंचावरती मार्किंग केलं, म्हणजे आपण हे 7 इंच कशासाठी एक्स्ट्रा घेतलं, तर प्लेटसाठी। तुम्ही 5.5, 6, 6.5 एवढं सुद्धा कापड घेऊ शकता। म्हणजे कापड जर तुमच्याकडे कमी असेल तर 5.5 एवढं घेतलं तरी चालेल, त्याच्यामध्ये सुद्धा प्लेट्स छान होतात, फोगाबाही छान होते। पण मला थोड्या प्लेट्स जास्त पाहिजे होत्या म्हणून मी 7 इंच घेतलं। तर डाऊन 3 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे आणि त्या 3 इंचापासून इकडे बघा, आपला जेवढा पण छाती माप आहे त्याचा चौथा घ्यायचा। माझा छाती मापात चौथा इथं 8.5 आहे, म्हणून मी 8.5 इंचावरती मार्किंग केलं आणि 7.5 इंचापर्यंत एक छोटीशी लाईन ड्रॉ केली। त्याच्यानंतर हे 2 पॉईंट असं इथंपर्यंत जोडून घ्यायचे। तर बघा, इथं आपण नॉर्मल जशी बाही कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने करायची आहे। 7 इंच सोडून आपण एक्स्ट्रा जे 7 इंच सोडलेलं आहे ते सोडून, त्याच्यानंतर बघा इथून इकडे, म्हणजे आपण उभी जी लाईन ड्रॉ केली आता त्याच्या इकडे आतमध्ये 1 इंचापर्यंत एक मार्किंग करायचं आणि अशी तिरकी लाईन ड्रॉ करून ते मार्किंग जोडून घ्यायचं। बघा इथं या पद्धतीनं। त्याच्यानंतर इथं बघा, आपण मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। आणि तुम्हाला सांगते, म्हणजे फोगाबाहीमध्ये खोल मुंड्याचा आकार नाही दिला तरी चालतो आणि द्यायचा म्हणजे तुम्हाला जर द्यायचाच असेल तरीही चालतो, काही अडचण नाही। पण मी तर फोगाबाहीला मुंड्याचा आकार देत नाही, तरीसुद्धा बाही जी आहे ती एकदम परफेक्टच बसते, कुठे झोळ वगैरे येत नाही। तर हे आहे असं आपण कटिंग करून घेतलं। मध्यावरती एक कट देऊन घ्यायचा आणि ते 7 इंच जे आपण एक्स्ट्रा घेतलेलं होतं तिथं सुद्धा एक कट देऊन घ्यायचा, म्हणजे आपल्या पटकन लक्षात येतं की आपण एक्स्ट्रा किती घेतलेलं आहे। म्हणजे प्लेट्ससाठी आपल्याला प्लेट्स द्यायला सोपं जातं। इथून इथंपर्यंत ह्या मार्किंगपासून या मार्किंगपर्यंत आपण इथं आता प्लेट्स घेणार आहोत। तर बघा, प्लेट्स बाही जोडताना जर तुम्हाला प्लेट्स म्हणजे बाही जर कमी पडायला लागली तर तुम्ही एखादी प्लेट्स उसवू शकता, आणि जर समजा म्हणजे बाही मोठी व्हायला लागली तर तुम्ही आणखी एखादी प्लेट घेऊ शकता, असं काही अडचण येत नाही। तर या पद्धतीने फोगाबाही जी आहे ती छोट्या छोट्या प्लेट्स घेऊन शिवून घ्यायची आहे। जर तुम्हाला वाटत असेल तर काय करायचं, आता इथं आपण प्लेट्सच्या कितीपर्यंत प्लेट्स घ्यायच्या याचा आपण कट देऊन मार्किंग करून घेतलं। जर तुम्हाला वाटत असेल तर खालच्या साईडला सुद्धा 7-7 इंचावरती तुम्ही कट देऊन मार्किंग करून घेऊ शकता। तर इथं बघा, वरती जशा प्लेट्स घेतलेल्या आहेत त्याच साईडने खालती सुद्धा प्लेट्स घ्यायच्या आहेत, म्हणून तुम्हाला जर खालचं असं हे लक्षात येत नसेल तर खाली सुद्धा 7 इंचावरती छोटं कात्रीने कट देऊन मार्किंग करून घेऊ शकता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठून कुठंपर्यंत खाली सुद्धा प्लेट्स घ्यायच्या आहेत। पण शक्यतो वरती ज्या प्लेट्स आहेत त्याच बरोबर खाली अशा फोल्ड करून प्लेट्स घ्यायच्या, काही प्रॉब्लेम येत नाही। तर या पद्धतीने वरती आणि खालती दोन्ही साईडला प्लेट्स मारून घेतलेल्या आहेत। बघा, इथं या पद्धतीने घोळा आपला होतो बाहीचा। घातल्यानंतर खूप छान बाही दिसते, तुम्ही व्हिडिओमध्ये स्टार्टला बघितलंच असेल। तर आता काय करायचं, तर इथं मी एक पट्टी काढणार आहे, खालची पट्टी। तर 3 इंच रुंदीची इथं मी पट्टी घेणार आहे। तर पाहिजे तेवढी पट्टी कटिंग करून घ्यायची। तर इथं बघा, मी पाहिजे तेवढी पट्टी आहे ना
ती कटिंग करून घेणार आहे। या पद्धतीनं असं तर दोन्ही बाहीसाठी म्हणून मी जादाच पट्टी कटिंग केलेली आहे दोन्ही बाहीसाठी एकदम। तर 3 इंच रुंदीची पट्टी मी इथं कटिंग करून घेतलेली आहे। तर आता काय करायचं तर इथं खालचा भाग आणि वरचा भाग समजण्यासाठी इथं वरच्या भागाला असा ॲरो काढून घ्यायचा आणि तरीही म्हणजे नाही तुमच्या लक्षात आलं तर आणखी एक पद्धत सांगते नंतर। तर आता इथं बघा असं मध्ये फोल्ड करायचं आणि मध्यावरती कट देऊन घ्यायचा। तर या पद्धतीने सुद्धा वरचा भाग खालचा भाग आपलं जमलिंग होत नाही कट देऊन घेतला की। तर तयार बाही जी आहे ती बरोबर अशी शोल्डरवरती आपण जो कट दिलेला होता मध्यावरती तो बरोबर असं शोल्डरवरती ठेवून मग बाही जोडायची आहे दोन्ही बाजूने। या अशी जोडून घ्यायची आहे, तुम्हाला समजण्यासाठी इथं मी सांगितलेलं आहे। तर आता बघा इथं जी आपण पट्टी कटिंग करून घेतलेली होती ती तर मी खालच्या साईडनं अशी जोडून घेते, कुठे फोल्ड करून टेप वगैरे काहीही मारून घेतलेलं नाही आहे। अशी खालच्या साईडला इथं मी जोडते। पट्टी जोडताना पण म्हणजे प्लेट्स बरोबरच आहेत का बघायच्या, इकडे तिकडे झालेत का बघायच्या आणि मग पट्टी जोडून घ्यायची सावकाश। या पद्धतीने फक्त जोडून घ्यायचे, काही करायचं नाही बाकी। बघा इथं या पद्धतीनं पट्टी जी आहे ती आपण जोडून घेतली आणि आता ही जी पट्टी आहे ती या पद्धतीने फोल्ड करायची आणि आणखी एकदा फोल्ड करायची आणि आतील जी टिप मारलेलं जे कापड आहे ते त्या पट्टीमध्ये बरोबर आतल्या साईडला दुमडवायचं आणि मग इथं अशी पट्टी फोल्ड करून कडेला पट्टीच्या दाबटीप देऊन घ्यायची। बघा इथं व्यवस्थित व्हिडिओमध्ये दिसतच असेल तुम्हाला, त्या पद्धतीने तुम्ही प्रोसेस करा। बघा या पद्धतीने पूर्ण पट्टी अशी फोल्ड करून शिलाईचं जे कापड आहे ते त्याच्यामध्ये आतमध्ये घालवायचं आणि मग दाबटीप देऊन घ्यायची। एक्स्ट्राची पट्टी कटिंग करायची दोन्ही साईडची पण आणि नंतर पट्टीला आणखी एक खालच्या साईडनं दाबटीप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित। बघा इथं खालच्या साईडनं पण पट्टीला दाबटीप आपण इथं देऊन घेऊया। या पद्धतीनं सावकाश अशी दाबटीप देऊन घ्यायची आणि ही बाही तुम्हाला मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने बाहीचा जो मध्य आहे तो बरोबर शोल्डरवरतीच आला पाहिजे, म्हणजे आपली जी बाही आहे त्याच्या प्लेट्स आहेत त्या दोन्ही साईडला समान दिसतात। तर ही एवढी काळजी घ्यायची आणि या पद्धतीने इथं आपली बाही तयार झालेली आहे। खूप छान बाही जी आहे ती आपली शिवून तयार झालेली आहे आणि ही तुम्हाला म्हणजे घालून पण मी दाखवलेलं आहे। तर खूप छान बाही ही म्हणजे बसते आणि बघा इथं मी मध्यावरती बरोबर बाही जोडून घेतलेली आहे, शोल्डरवरती बरोबर मध्यावरती। तर फायनल लुक बघा बाहीचा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा चॅनल, असे स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ मी रोजच्या रोज अपलोड करत असते। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।